हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर मी इथे काढत आहे उशीचे खवर. ॲक्च्युली कधी-कधी काय होतं, आपल्या उशांमधून एक प्रकारचा कुमट वास यायला लागतो, कारण आपल्या डोक्याला लागलेलं तेल ह्या उशांना लागतं आणि त्याच्यामुळे झोपताना उशातून कुमट वास यायला लागतं. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ही गोष्ट सतत घडत असते. उशांमधून ओलसर आणि कुमट वास येतो. तर बघा, मला पण खूप घाणेरडा वास येत होता. तर ह्याच्यासाठी मी एक ट्रिक आणि एक टिप यूज करते. तर उशीच्या खोळा मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशा उशा ठेवलेल्या आहेत बघा एका लाईनीनं. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही कोणतं जे फेसवॉश वापरत असताल किंवा शॅम्पू, असा थोडासा 2 थेंब घ्यायचा आहे, अगदी 2 थेंब घ्यायचा आहे स्प्रे बॉटलमध्ये. आणि इथं मी हार्पिकचा वापर करते आणि हार्पिकसुद्धा अगदी 1 थेंब घेतलेला आहे, जास्त घेतलेलं नाही. आणि पाणी प्यायचं नाही आहे, पाणी ह्या स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे मी पाणी स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा, मस्त स्मेल येत होता आहे. एकदा मी चेक करून पाहिलं आणि बॉटल शेक करायची आहे आणि स्प्रेनं सगळ्या उशांवरती थोडं मारायचं आहे. थोडं स्प्रे करायचं आहे, जास्त स्प्रे करायचं नाही आहे. तर अशाने काय होईल, थोडासा जो वास येत होता म्हणजे तेलाचे डाग हलके व्हायला आणि त्याच्यातला जो गुदमरलेला वास असतो तो निघायला मदत होईल. आणि तुमच्याकडे असा हँड पंखा, म्हणजे माझ्याकडे आहे चार्जिंगचा, तो असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही ह्या उशा पंख्याखाली किंवा नीट उन्हालासुद्धा घालू शकता. तर आता हे काम मी करत होती संध्याकाळचं आणि दिवसभरात माझ्या लक्षात राहिलं नव्हतं. तर थोडंसं सुकून घेतलेलं आहे पंख्याला. आणि नंतरनं काय करायचं आहे, इस्त्री लावायची आहे. ही एक मॅजिक ट्रिक आहे. इस्त्री गरम होईस्तोपर्यंत मी इकडं घेतलेल्या आहे डांबर गोळ्या. तर ह्या डांबर गोळ्या अगदी 1 गोळी लागणार आहे आपल्याला. ही डांबर गोळी पूर्ण उशांवरती अशी घासून घ्यायची आहे. बघा मी इकडं कसं घासते आहे. आणि जेव्हा मी ह्या डांबर गोळ्या घासत होते तेव्हा ह्या उशींवर जे तेलाचा चिकटपणा होता तो सगळा लागत होता. आणि मग नंतर त्याच्यावर गरम इस्त्री फिरवायची आहे, कारण ह्याच्याने काय होणार आहे, ह्याचा वास तर निघून जाणार आहे आणि जो तेलकटपणा जमा झालेला होता तो तेलकटपणा निघायला मदत होते आणि डांबर गोळीचा वास उशांना चिटकून राहतं. आणि जरी समजा कधी तेलाचा डाग वगैरे लागला तर तेवढा स्मेल नाही करणार आहे, कारण आपण इकडं गरम इस्त्री फिरवतो आहे. तर गरम इस्त्रीमुळे जे डांबर गोळीचे पार्टिकल पडलेले असतात ते उशांना तसेच चिटकून राहतात. तर अशा प्रकारे मी सगळ्या उशांना डांबर गोळ्या घासून घेते आणि लगेच इस्त्री फिरवते, कारण थोडंसं उशी थोडीशी ओली असल्यामुळं डांबर गोळी लगेच वितळायला चालू होते आणि ओरिजिनल डांबर गोळ्या यूज करायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे परत मी 3ऱ्याही उशीला डांबर गोळी घासून घेतलेली आहे आणि 4थ्याही उशीला डांबर गोळी घासून घेतलेली आहे. अगदी सोपी साधी ट्रिक्स आहे, कुठलंही याच्यामध्ये रॉकेट सायन्स आपल्याला लावायचं नाही. अशा प्रकारे बघा, चिपचिपीपणा, तेलकटपणा मी तुम्हाला झूम करून दाखवते, सर्व निघून जातं. आणि ट्रस्ट मी, उशातला जो कुमट वास आणि तेलाचा वास यायला लागतो तो खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये कमी होतं. तर ही जी टिप्स आहे, मी आठवड्यातून एकदा किंवा ज्यावेळेस आपण उशाच्या खोळा धुवून टाकतो 15-20 दिवसाला किंवा महिन्यातून 2-3 वेळा मी हे करत असते, कारण तेलाच्या डागांमुळे कंपल्सरी सगळ्यांच्याच घरामध्ये उशांचे वास येतात. तर मग नंतर उशाला कवर घालून घेतलेली आहे, कारण आता बराच वेळ झाला, 9-10 वाजले होते. मग मी म्हणलं आज हे काम केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे उशांना खोळा घालून झालेले आहेत, कवर घालून झालेलं आहेत आणि आता बस या उशा एकदम रेडी आहेत झोपण्यासाठी. वाससुद्धा येत नाही आहे. तर बस माझ्या चॅनलवर तुम्ही